आणि मग इथे शिवसेना फोडल्या गेली, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. त्यानंतर धनुष्यबाण चिन्हही त्यांच्याकडे गेलं, कारण पक्ष फोडून माणूस बाहेर काढून शिवसेना कधी संपत नाही हा शिवसेनेचा इतिहास होता. म्हणजे नारायण राणे बाहेर गेले तरी शिवसेना संपली नाही. छगन भुजबळ खूप सगळे आमदार घेऊन बाहेर पडले होते तरी शिवसेना संपली नाही. त्यामुळे शिवसेना असे अनेक धक्के पचवत पुढे आलेली आहे. संघर्षातून तयार झालेला हा पक्ष होता. त्याच्यामुळे या शिवसेनेला अशा बंडखोरीचा फार कधी काही फरक पडला नाही आणि शिवसेना ही कधी फार सत्तेच्या बाजूने आहे असं कधीही नाही. मग जेव्हा एकनाथ शिंदे हे बाहेर पडले तरी एकनाथ शिंदे बाहेर पडल्याने त्यावेळेचं सत्तेचं गणित जुळेल, परंतु भविष्यात जे मतदारांचं गणित आहे ते मात्र जुळणार नाही ही वस्तुस्थिती त्यावेळेस होती. आणि म्हणूनच की काय, पक्षाचं नाव आणि चिन्ह सुद्धा शिंदेच्या पदरामध्ये टाकण्याचं काम भाजपच्या बाजूनी झालं हे तितकंच सत्य आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून जरी बोलायचं ठरलं तरी हे कुणीही नाकारणार नाही आता महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या सोबतही तेच झालं आणि नंतर मात्र जेव्हा निवडणुका झाल्या, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या, त्यावेळेस मात्र भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला आणि मग मात्र शिंदेंना त्यांनी मंत्रिपदापासून मुख्यमंत्रीपदापासून बाजूला ठेवलं.